जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण घेऊन आलेलो आहे। ती म्हणजे मुंबई शहर पोलीस शिपाई असो, पोलीस शिपाई चालक असो, वाद्यवृंद असो किंवा कारागृह पोलीस शिपाई या पदाची लेखी परीक्षा नेमकी केव्हा होईल त्याबद्दल अपडेट आपण घेऊन आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि आता विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे बोटावर मोजण्याजोगते दिवस राहिलेले आहे। लवकरच तुमची लेखी परीक्षा होणार आहे। ती तारीख का असणार आहे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती होऊन जाईल। आणि सर्व काही अपडेट आपण प्रूफसहित देत असतो, सर्वांनाच माहीत आहे। त्यासाठी व्हिडिओ लाईक करून घ्या आणि अपडेटमध्ये राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, ठीक आहे। तर बघा, 19 सप्टेंबर 2024चं हे परिपत्रक आहे, पत्र आहे, आपल्याला माहिती आहे। कालच 19 सप्टेंबर होते। आणि बघा काय म्हटलं आहे, माननीय पोलीस उपआयुक्त परिमंडळ 8, 9, 10, ठीक आहे, म्हणजे ज्याला झोन म्हणतात ते। आणि एका झोनमध्ये जवळपास यांची नियोजन आहे 5000 ते 7000 विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा घ्यायची, ठीक आहे। कारण की लेखी परीक्षामध्ये जवळपास पोलीस शिपाईचा जर विचार केला तर 30,000च्या आसपास विद्यार्थी लेखी परीक्षा देणार आहे, ठीक आहे। आणि पोलीस शिपाई चालक या पदासाठी जर पकडलं तर आपण 12,000च्या आसपास विद्यार्थी हे लेखी परीक्षा देतील। कारागृह समजलं तर आपण जवळपास 10,000 विद्यार्थी हे लेखी परीक्षा देतील। आणि वाद्यवृंदासाठी जवळपास 500च्या आसपास विद्यार्थी हे लेखी परीक्षा देतील। तर या सर्वांचं नियोजन हे योग्यरित्या झालं पाहिजे, त्यासाठी सर्व काही नियोजन सुरू आहे। नेमकी तारीख का असणार आहे ते सुद्धा यामध्ये दिलेलं आहे। आता विद्यार्थ्यांनी हे व्यवस्थित वाचलं असेल तर त्यांना समजेल। आणि आपण व्हिडिओ हा लेट का बनवलेला आहे, कारण की आपण सकाळीच व्हिडिओ टाकत होतो, पण आपण सर्व काही याची माहिती घेतली, शहानिशा केली, त्यानंतरच हा व्हिडिओ बनवत आहे की नेमकी तुमची लेखी परीक्षा कशा प्रकारे होईल, कुठे होईल आणि केव्हापर्यंत होऊ शकते, ठीक आहे। तर बघा, मुंबई पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, पोलीस शिपाई वाद्यवृंद, कारागृह पोलीस शिपाई भरती 2022-23 लेखी परीक्षेबाबत आता ज्यांना एक्झॅक्ट तारीख माहिती करून घ्यायची आहे किंवा ज्यांना थोडीशी हिंट पाहिजे आहे त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि ज्यांना आपलं डोकं लावायचं आहे की ही तारीख अशी असणार, लेखी परीक्षा या दिवशी होईल, तर त्यांनी व्हिडिओ स्किप जरी केला आणि आपला अभ्यास जरी केला तर चालेल, ठीक आहे। तर बघा महोदय, उपरोक्त विषय व संदर्भास अनुसरून सविनय सादर करण्यात येते की मुंबई पोलीस आयुक्तालयाचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई 2572 विद्यार्थी मित्रांनो, भरपूर असे पदं आहेत। 2572 म्हणजे भरपूर पदे ही पोलीस शिपाई या पदासाठी आहे आणि चालकसाठी सुद्धा आहे। पुढे असे पद येतील नाही येतील काहीच शाश्वती नाही आहे, गॅरंटी नाही आहे विद्यार्थी मित्रांनो। हे 2023 आणि 2024मध्ये जे विद्यार्थी लागले तेच विद्यार्थी खूप लकी मानावं लागेल, कारण की आपण बघितलेलं आहे 2016, 17, त्यानंतर 18 आणि 19ला जे भरत्या निघालेल्या होत्या त्यामध्ये यावर्षी जितक्या वेटिंग उघडत आहेत ना तेवढ्या जागासुद्धा नाही राहत होत्या। म्हणजे कुठे कुठे 15 जागेसाठी भरती होत होती, कुठे कुठे 30 जागेसाठी भरती होत होती, कुठे कुठे 70 जागेसाठी भरती होती। 70पेक्षा जागा जास्त तर मी कुठेच बघितलेलं नाही आहे 2016, 17, 18 आणि 19मध्ये। कारण की सर्व काही ज्या भरत्या होत्या त्या रिटायरमेंट भरत्या होत्या। SRP आपल्या 1000च्या आसपास जागा राहायच्या। पोलीस शिपाई या पदासाठी जवळपास पूर्ण महाराष्ट्रामध्ये 4000च्या आसपास जागा राहायच्या। अशा टोटल 5000 किंवा 3000 आणि किंवा 7000 किंवा 6000 अशा भरत्या निघालेल्या होत्या। त्यामध्ये एक्सलंट महिला असो, पुरुष उमेदवार असो, सर्वसाधारण असो, एक्सलंट जे जे होते तेच लागत होते। पण यावेळेस ज्यांचे लक आहे, आपण बघितलेलं आहे का कुठे कुठे 76 मार्कवर, त्यानंतर 74 मार्कवर, 73 मार्कवर, अशा मार्कवर विद्यार्थी हे पोलीस झालेले आहे। म्हणजे याला लकच म्हणावं लागेल। आणि खूप काही महिला उमेदवार तर 100च्या आसपास जरी मार्क असतील तर जवळपास 70% महिला उमेदवार या पोलीस होत आहे, ठीक आहे। तर आपण आपल्या मुद्द्यावर येऊया। म्हणूनच मुंबई शहरसाठी सुद्धा आपलं ग्राउंड किती पण पडलं असेल, पण तुमचं जर लेखीसाठी पात्र जर झालात तर तुमची यावेळेस खास करून महिला उमेदवारांची सीट कन्फर्म होऊ शकते। कारण की तुम्हाला जवळपास लेखी किती काढावं लागेल ते सुद्धा आपण तुम्हाला पुढे सांगणार आहोत।
कारण की मागच्या वर्षी जर बघितलं तर 100 ते 105च्या आसपास सर्व उमेदवार हे पोलीस झालेले आहे, महिला उमेदवार खास करून, आणि जे समांतर आरक्षणमध्ये होते ते सुद्धा झालेले आहे. तर 25 ते 72 जागा भरपूर आहे आणि त्या मानाने फॉर्मसुद्धा कमी आलेले. मागच्या वर्षी जागा भरपूर होत्या, फॉर्म जास्त आले होते, पण तिथे 7,000 विद्यार्थी आधीच लागलेले होते अदर जिल्ह्यामध्ये, पण ते लेखीला आले नाही. त्यामुळे ॲटोमॅटिक तुमचा कट ऑफ कमी झाला आणि विद्यार्थी हे अब्सेंटची संख्या मागच्या वर्षी जवळपास जास्त होती, पण यावेळेस अब्सेंटची संख्या कमी राहतील. त्याचं कारण म्हणजे सिंगल फॉर्म, आणि सिंगल फॉर्म असल्यामुळे कट ऑफसुद्धा कमी जाण्याची शक्यता आहे. त्याचे उदाहरण द्यायचे राहिले तर भरपूर असे जिल्हे आहे की तिथे विद्यार्थी हे 105 ते 100च्या घरामध्ये पोलीस झालेले आहे, सर्वसाधारणसुद्धा. ठीक आहे. तर ज्यांचं ग्राउंड हे 32च्या आसपास असतील पुरुष उमेदवारांचं, त्यांनी लेखीची तयारी चांगली करायला काही हरकत नाही, कारण की सिंगल फॉर्म आहे. आणि आपण खूप काही विद्यार्थ्यांच्या माहिती घेतली आहे की 32च्या आसपास होईल काय, तर 1-2 कास्ट आहे की त्यांचे 32च्या आसपास होऊ शकतं, जसं SC ST, SBC, त्यानंतर NTB, या ज्या कास्ट आहे यांचं 32च्या आसपास होऊ शकते, आणि 25च्या आसपास तर EWS वाल्यांचं होऊ शकते. जास्त कट ऑफ जाऊ शकतो SC BC OBC सुद्धा 35च्या आसपास होऊ शकतं, पण SC BC NTD NTC आणि VJ या कास्ट थोड्या 37+ लागू शकतात. तर बघा इथे काय दिलं आहे, 24 आणि कारागृह 717 असे एकूण 4230 पदाकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, सदरबाबत शारीरिक पडताळणी प्रक्रिया सुरू असून नमूद प्रक्रियेच्या अनुषंगाने पात्र उमेदवाराची लेखी परीक्षा ऑक्टोबर 2024 मध्ये पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आठवड्यातील शनिवार किंवा रविवार या दिवशी आयोजित करण्यात प्रस्तावित आहे. सदर लेखी परीक्षेस उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांची संख्या विचारात घेता शाळा, विद्यालय, महाविद्यालय यांची इमारतींमध्ये वर्ग पुरेशा संख्येमध्ये उपलब्ध होणे आवश्यक असल्याने परिमंडळ निहाय 5,000 ते 7,000 उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये लेखी परीक्षेसाठी शाळा, विद्यालय, महाविद्यालय उपलब्धतेबाबत आढावा घेण्यात यावा. सदरबाबत माहितीकरता मान्य पोलीस सह आयुक्त प्रशासन यांचे प्राप्त पत्र अवलोकनार्थ व पुढील योग्य त्या कारवाई करता सोबत जोडण्यात आले असून नमूद पत्रावर माननीय अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग यांचे हस्ताक्षरित लेखी आदेशाचे अनुषंगाने कार्यवाही करून नमूद पत्रातील मुद्दे विचारात घेऊन परिपूर्ण तपासणी अहवाल माननीय पोलीस उपायुक्त यांनी त्यांचे शिफारशीसह दिनांक 20/9/2024 रोजी पर्यंतच्या कार्यालयास सादर करावा, जेणेकरून वरिष्ठांना विहित वेळेत अहवाल सादर करणे शक्य होईल. तर बघा 20 तारखेपर्यंत म्हणजे आज यांना पाठवायचा आहे. यांचा जो काही अहवाल आहे, किती शाळा उपलब्ध होऊ शकते, किती कॅपॅसिटी आहे शाळेची, आणि झोन वाईज तुम्हाला सांगितलं आहे परिमंडळानुसार 5,000 ते 7,000 लेखी परीक्षा घेण्याची त्यांची उद्देश आहे किंवा त्यांची टार्गेट आहे. आणि 8, 9 आणि 10 या परिमंडळामध्ये तुमची लेखी परीक्षा घेण्याची त्यांची प्रयत्न आहे. तर बघा आपला मुद्दा आहे की लेखी परीक्षा ही केव्हा होऊ शकते. ठीक आहे. तर यामध्ये त्यांनी बघा ऑक्टोबर महिना म्हटलेला आहे, ऑक्टोबर 2024, पहिला, दुसरा किंवा तिसरा किंवा चौथा, म्हणजे ऑक्टोबर महिना पूर्ण बुक केलेला आहे त्यांनी. तर माझ्या मते तुमची लेखी परीक्षा ही पहिल्याच आठवड्यात होण्याची शक्यता आहे. पहिल्याच आठवड्यामध्ये तुमची लेखी परीक्षा होऊ शकते शिपाई या पदासाठी. कारण की आपण जर 2023मध्ये जो लेखी परीक्षा झालेली होती आपल्याला माहिती आहे 7 तारखेला झालेली होती, 7 मे 2023. ठीक आहे. आणि त्यामध्ये याच्यापेक्षाही जास्त उमेदवार हे लेखीसाठी पात्र झालेले होते, कारण की 7,076 जागा होत्या. तर विद्यार्थी मित्रांनो, मुळीतच गाफील राहू नका की परीक्षा ही लांबेल, हे होईल ते होईल. फायनल तुम्हाला सांगतोय की तुमची परीक्षा हे पहिल्या आठवड्यातच होण्याची दाट शक्यता आहे. झालंच तर दुसरा आठवडा, बस, याच्यापेक्षा पुढे जाणार नाही. कारण की आपल्याला माहिती आहे की पुढे 9,000ची भरतीसुद्धा
जाहिरात येण्यासाठी थांबलेली आहे आणि त्यासाठी इथली लेखी परीक्षा ही पूर्ण होणे गरजेचं आहे. ठीक आहे. तर सर्वांनी पहिला आठवडा समजूनच फायनल फिनिशिंग मारा. लेखीची चांगली रिव्हिजन मारा. आता नवीन काही करू नका. म्हणजे हे पुस्तक माझा मित्र वाचतोय म्हणून मी वाचतो, तो वाचतो म्हणून मी वाचतो, असं काहीच करू नका. जे जे तुम्ही केलेलं आहे तेच रिपिटेशन मारा. जवळपास दिवसभरातून 2 पेपर सोडवा. कोणत्याही अकॅडमीचे असो किंवा प्रिव्हियस इयर. अकॅडमीचे सोडू नका. आता प्रिव्हियस इयर म्हणजे मागील वर्षी 2023ला, या वर्षी झालेले 24ला, 2021ला, बस. म्हणजे 2021ला जे पेपर झाले आहे, 2023ला पेपर झालेले आहे आणि 2024ला हे पेपर तुम्ही जरी सोडवले असेल तर रिपीट सोडवा. काय काय चुकतं त्याच्याकडे लक्ष द्या. तो टॉपिक क्लिअर करा आणि नवीन काहीच करू नका. रिव्हिजनवर जास्तीत जास्त भर द्या. ॲटोमॅटिक तुमचा 90+ कोर्स येईन आणि यामध्ये काहीच नवीन करत बसू नका आणि चालू घडामोडी मागे खूप लागू नका. ज्या डेली तुम्ही अर्धा तास वाचत होता त्याच करत राहा आणि खूप काही चालू घडामोडी मागे लागू नका. जवळपास मुंबईचा हा इतिहास आहे की GKवर भर असतो आणि यावर्षी पण तोच राहील असं माझं वैयक्तिक मत आहे. 60+ किंवा 65च्या आसपास तुम्हाला भेटण्याची शक्यता आहे. चालू घडामोडी प्लस लेखी GK वगैरे आणि पॅटर्न पेपर येणे थोडा कमी शक्यता वाटते. तरी पण सर्व काही अँगलने अभ्यास करणे गरजेचं आहे. त्यासाठी पेपर सोडवणे खूप गरजेचे आहे. 4 पॅटर्नचा पेपर आला तरी पण आपण त्यासाठी टाईम मॅनेजमेंट झाला पाहिजे. GKचा पेपर आला तरी पण आपलं कसं व्यवस्थित त्याला टॅकल करू शकू त्यावर लक्ष दिलं पाहिजे. आणि जर एकदम हार्ड पेपर आला तरी न घाबरता त्याला कशा पद्धतीने आपण सॉल्व करू शकतो त्यावर सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे. आणि मागच्या वर्षी जो क्रमिक पुस्तकातून पेपर आलेला होता, तर क्रमिक पुस्तकामधून पेपर तर प्रत्येक वर्षीच येतो, पण मागच्या वर्षी काही लोकांनी ते प्रश्न शोधून तुम्हाला दाखवले म्हणून तो एका क्रमिक पुस्तकातून पेपर आलेला आहे. प्रत्येक पेपरच हा क्रमिक पुस्तकातून येत असतो. तो MPSCचा असो किंवा तो पोलीस भरतीचा असो, कारण की बेसच तो क्रमिक पुस्तक असतो. आणि क्रमिक पुस्तकाच्या मागे एकदम न लागता प्रिव्हियस इयरचे जे प्रश्न जर तुम्ही सॉल्व केले तर तेच प्रश्न क्रमिक पुस्तकातले असतात. तर म्हणून पाठ्यपुस्तक जे 9वी 10वी 8वीच्या मागे न लागता जास्तीत जास्त मागील वर्षाचे प्रश्न जर तुम्ही केले तर तुमचा फायदा नक्कीच होणार. फक्त कन्फ्यूज होणारे प्रश्न हे बाहेर तुम्ही आधीच काढले असतील ते जास्तीत जास्त रिपीट मारा. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच. धन्यवाद.